तर आज का नाही कमांडर हॉस्पिटलला गेली होती बघा, जुनी APMC नाही का अलीकडली तिथं, कारण दाताचं ट्रीटमेंट चालू आहे ना तिथं. तर आज गेले सकाळी 6 वाजता दवाखान्यात गेले होते मी. आणि मग दवाखान्यात जाऊन शनी का नाही सगळ्याच दुसरा नंबर होता, फक्त माझा दुसरा नंबर होता. आणि मग गेले, बुकची डेट गेली होती, बुक काढलं नवीन. आणि मग कशाचं एवढे 6 वाजल्यापासून जाऊन शनी लोक आले, किती सगळे लोक कामाला लागले. 8:30 वाजता सगळे लोक 8:30 वाजता कामाला लागले. आणि मग तिथून पुढे बाई 10 वाजता 10:30ला नंबर आला बरं का. आणि मग घ्यायचं ते दाताचं माप माप घेऊ माझ्या घशात बी गेलं बाई. ते हिरव्या कलरचं असतं ना, असं मातीसारखं होतं बरं का, हिरव्या कलरचं होतं. त्याचं काही कोलगेटसारखाच वास येत होता. मग ते पाकिट फोडलं मॅडमने, घट केलं काहीतरी, कालविलं. आणि कालवून शनी ते एक स्टीलचं होतं आहे, आणि ते का नाही सुपलीसारखं होतं स्टीलचं छोटं. आणि ते भरलं त्यात ते, आणि मग असं वरला दातायला आणि ते लावलं बरं का. तर बाई एवढं मोठं पुन्हा माझे ते सुकल्यावर तुकडे पुडपुड तोंडात बी चाललं बाई. मी म्हणलं मॅडम मुझे गागल करणं आहे. तर मग बाथरूममध्ये गेले, गागल करून आले. आणि मग 3दा 4दा घेतलं बाई माप. तर सगळे माय, पण ते घाण नव्हतं, चांगलं होतं ते. पण तेच ह्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात, त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात, मला तेच घाण वाटते, दुसरं काय वाटत नाही मला. 2दा जाऊन बाथरूममध्ये लय गुळणे केले, चांगले हे केलं आणि आले बाई. पण लय चांगलं बघत होत गे बाई. थांब गे बस ना, फ्लफी कुत्र्यांना घेऊन आले खाली बरं का. लय चांगलं बघत होतं. आपल्याकडं एक दात बसवायला 5-6 हजार रुपये मागत येतं, पण ते लोक काही घेत नाही, तर फुकटच बसत होतं. तर गरिबासाठी खूप चांगला दवाखाना आहे बरं का. फक्त तिथं टाईमच लागतो बरं का जास्त. चला जोई झाली का नाही पोटी, जोई आमची पोटी करायची जोईचं. तर का नाही तिथं टाईमच लागतं बरं का. पण खूप चांगलं बघत बाई त्या दवाखान्यासारखे तर कोणी बघत बी नाही. तर एवढे लोक माहिती आहे का, पैसे तर नाहीत लागत, पण इतकं बघतात ना. 4-4, 5-5 बऱ्या माणसाला बोलू. मग ते खाल्ल्या दाताचं माप घेतलं, वरल्या दाताचं माप घेतलं. मी तुम्हाला सांगते 2024मध्ये मी गेले होते ना, तर तेव्हा मला म्हणले की तुमचा नंबर येईन म्हणले 2025मध्ये येईन म्हणले होते बरं का. 8व्या महिन्यात का काय 7व्या महिन्यात गेले ते मी 2024ला. आणि 31 तारखेला मला कॉल आला, काय तुमचा नंबर आला म्हणून शनी. मग कायचं म्हणतात, मी का नाही लय लवकर गेले बरं का. बुकची डेट गेली होती, बुक पण काढलं नवीन. आणि मग गेले, बघितलं, माप घेतलं खाल्ल्या दाताचं, वरल्या दाताचं. आता मॅडम म्हणली पुढल्या हप्त्यात बोलवते म्हणली, 20 हप्ते मी नाही, अगले हप्ते मी बोलावते. तर मग आता बघा 2024मध्ये बुक काढलेलं, 2026मध्ये झालं एक्सपायर. तर आता मॅडम म्हणली पुढल्या हप्त्यात बोलवते. मग आता पुढल्या हप्त्यात तिचा कॉल आला की जायचं. मग दाताला काय लावते काय माहिती, तार बसवती. खरंच फ्री आहे आणि तुम्ही नक्की